सुरुवातीलाच महत्त्वाची राजकीय बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्ली वारी यशस्वी झाली आहे। भाजप नेत्यांची मंत्रिपदाची यादी निश्चित झाली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असल्याची सुद्धा माहिती आहे। आता महायुतीच्या मित्रपक्षांच्या यादीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। कालच दिलेल्या माहितीवरून आम्ही आमच्या पक्षासंदर्भात आमच्या पक्षातील मंत्र्यांसंदर्भात बोलण्यासाठी आलेलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि प्रत्येक पक्ष आपापले मंत्रीगण निश्चित करतील असे त्यांनी म्हटलं होतं। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। सागर, एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी यशस्वी झाली आहे। प्रज्ञा, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे काल दिल्लीत होते। अर्थात जवळपास 2 दिवस ते दिल्लीत होते आणि त्यानंतर त्यांनी भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी केल्या। यातल्या सगळ्यात महत्त्वाची गाठीभेटी त्यांच्या होत्या भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि सहसंघटन मंत्री बी.एल. संतोष यांची भेट फार महत्त्वाची होती। या भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कॅबिनेट विस्ताराच्या संदर्भातली अंतिम यादी मंजूर झाल्याची माहिती उपलब्ध होती। यामध्ये प्रामुख्याने प्रस्थापित जे मोठे नेते आहेत त्यांच्या शिवाय अधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या सूचना अमित शहा यांनी केलेल्या आहेत आणि तशा स्वरूपाचे आता जर विस्तार होत असेल उद्या 14 तारखेला जे नियोजित चाललं आहे त्यानुसार, तर नवीन प्रस्थापित चेहऱ्यांच्या शिवाय अन्य नवीन चेहऱ्यांना संधी फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये असेल। विशेष म्हणजे भाजपामध्ये जे नवीन फळी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यमंत्री म्हणून आणि काही जणांना थेट कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे। यातल्या अधिक सविस्तर माहिती पुढच्या काही वेळात आपल्या हाती येतील ते आपण सांगूच, पण तुर्तास तरी प्रस्थापित चेहऱ्यांशिवाय नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या सूचना होत्या आणि तशा दृष्टिकोनातून ही यादी तयार झाल्याची माहिती उपलब्ध आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।